बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये क्रेनचा मोठा अपघात झालेला आहे। पोकलेन मशीन उचलताना ही क्रेन उलटली आणि या अपघातात 8 ते 10 जण जखमी झाल्याचं कळतंय। क्रेनचा एक भाग 2 घरांवर आणि रेल्वेच्या ओएची वायरवर पडलेला आहे। या अपघातात एक आणि रिक्षाचं मोठं नुकसान झालेलं आहे। मुंबई पोलीस आणि अग्निशमन दल सध्या घटनास्थळी दाखल झालेलं आहे। क्रेन हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। क्रेन आणि पोकलेन मशीन नेमकी कशी कोसळली याची चौकशी सध्या सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडनं। ऋतिक, नेमका हा अपघात कसा घडलेला आहे? आपण बघतोय की पहाटे 3 ते 4 वाजेची ही धक्कादायक घटना आहे। ज्यावेळेस आपण बघितलं तर बिल्डिंग डेमोलेशनचं जे काम आहे ते सुरू होतं। एकंदरीत एक मोठी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी, तिचं डिमोलेशन सध्या सुरू आहे। त्या बिल्डिंग वरती हा क्रेन होता आणि त्या क्रेनच्या माध्यमातून जो मोठा मशीन असतं पॉकलेन खुदाई करण्याचं ते या बिल्डिंग वरती चढवण्यात येत होतं। आणि आपण बघितलं तर याच वेळी हा अपघात जो आहे तो पहाटेच्या वेळी घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्यावेळेस तो क्रेन कोसळला त्यावेळेस तिथे अनेक लोक होते। जवळपास 8 ते 10 लोक या घटनेमध्ये जखमी झालेला आहेत। मात्र सुदैव इतकं तर या घटनेत कोणीही गंभीर जखमी झालेलं नाहीये। मायनर इंजुरीज असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। तर दुसरीकडे आपण बघितलं तर त्या ठिकाणी असलेलं 1-2 घरं असतील किंवा रिक्षा वगैरे असतील, वाहनं असतील, त्यांचं मात्र मोठं नुकसान झाल्याचा एकंदरीत बघतोय। रात्रीपासूनच ते त्या ठिकाणी अग्निशमन दल असेल, पोलीस प्रशासन असेल घटनास्थळी दाखल आहेत आणि लवकरात लवकर त्या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती सामान्य करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय। निश्चितच ऋतिक, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।